का तुमच्या विपक्षात कोण कोण आहे, म्हणजे तुमच्याशी युद्ध कोण करणार आहे याची आठवण करून देतात. ते पहा, ते भीष्म पितामह, त्यांना किती वर्षाचा अनुभव आहे युद्धाचा. ते जर का एकदा युद्धभूमीत उभे राहिले ना, आणि त्यातल्या त्यात माहिती ना भीष्मांना मरण कसं होतं, इच्छा मरण. ते म्हटले तर मरणार, नाही तर नाही मरणार. आणि भीष्म पितामह म्हणजे युद्धाला एकदम जबरदस्त. अशा भीष्म पितामहांना कोण हरवणार. ते दुसरं म्हणतात द्रोणाचार्य, ज्यांनी तुम्हाला शिकवले. असे द्रोणाचार्य जर युद्ध करायला लागले तर तुमच्यापैकी एकही पांडव टिकणार नाही. अशा जबरदस्त पद्धतीने ते युद्ध करतील, दिवस रात्र युद्ध करू शकतात, असं कौशल्य आहे त्यांचं. कारण द्रोणाचार्यांकडे इतकं कौशल्य की ते काय त्याला म्हणतात गवताच्या काडीने सुद्धा मारू शकतात, एवढं. म्हणजे असे जे द्रोणाचार्य आहेत, अशा द्रोणाचार्यांना हरवणं खूप अवघड आहे. आणि मग ते म्हणतात की दुर्योधन पण तेवढाच बलशाली आहे, तो पण तेवढ्याच पद्धतीने काय करतोय, युद्धाचा सराव करतोय. आणि मग ते नाव घेतात कर्णाचं. कर्ण पण एवढा छान युद्ध करतोय की तिथे एक श्लोक आहे, जायेत मृत्योरपि पक्षपात. कर्ण जर युद्ध करायला लागला ना तर मृत्यू सुद्धा पक्षपात करेल, की तो पांडवांच्या बाजूनी नाही, तो कौरवांच्या नाही तर पांडवांच्या बाजूनी जाईल मृत्यू. एवढा कर्ण भारी युद्ध करतो. तर त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, तप करावं लागेल आणि काहीतरी विशेष गोष्ट प्राप्त करून यावं लागेल. मग आता काय करायचं, एवढं सगळं झाल्यानंतर सगळे विचार, मग काय करू आम्ही. मग तेव्हा व्यासमुनी म्हणतात की तुम्हाला काय करावं लागेल, आत्मसामर्थ्य तुमच्याकडे आहेच, पण ती जी शक्तीची गरज आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्यापैकी कुणाला तरी तप करावं लागेल. आणि तो म्हणजे कोण आहे, मला वाटतंय की असा अर्जुन. त्या अर्जुनाने जाऊन तप केलं तर ती शक्ती प्राप्त करून द्यायची. आता शक्ती म्हणजे काय, अशी विशिष्ट युद्ध कौशल्य की जे कुणाकडे नसेल. आणि मग ते त्याला सांगतात. आणि मग अर्जुनाला ते म्हणतात की तू काय कर, इंद्रकिल पर्वतावर जाऊन काय कर, तपश्चर्या कर, आणि जेणेकरून तुला तिथं काय होईल, एक अदृष्ट शक्ती प्राप्त होईल. अर्जुन म्हणतो ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी जातो. अर्जुन गेला, तो तपश्चर्या करायला लागला. आणि तपश्चर्या करताना एक दिवस असं झालं की त्याच्या समोर एक रानडुक्कर आलं. आता रानडुक्कर जर समोर आलं तर रानडुक्कर समोर आल्यानंतर ते तर आपल्याला तपश्चर्येमध्ये त्रास देईल. म्हणून अर्जुनाने शेजारीच असलेलं धनुष्यबाण काढलं आणि मारलं रानडुकराला. ते रानडुक्कर पडलं काय सांगितले. तर ते रानडुक्कर पडल्यानंतर तो गेला उचलायला. त्यांनी पाहिलं तर काय होतं, तसाच सेम बाण दुसऱ्या बाजूनी पण मारला होता. अरे हा दुसरा बाण कोणाचा आहे. तेवढ्यात लांबून 4-5 भिल्ल लोक बघायला आले की अरे 4-5 भिल्ल लोक, त्यांचे 2 जण काय ते हे होते, भिल्ल म्हणजे जंगलात राहणारे लोक, शंकर आणि पार्वती पण त्यांच्यासोबत. तर ज्या वेळेस हा तपश्चर्या करतोय त्यावेळेस हे जे डुक्कर मध्ये आलं ना, त्यावेळेस त्यांनी बाण मारला. आणि बाण मारला म्हणलं चला या डुकराला घेऊन जाऊ आपण, कारण आपण बाण मारलेलं आहे. बघतो तो काय, डुकराला 2 बाण लागले सेम बाजूनी. आणि तेवढ्यात तो बाजूनी येताना बघतो की अरे 4-5 भिल्ल लोक जंगलातली राहणारी काय बोलत येतात ते, वा आपल्या गणनायक आपल्या लीडरने किती छान बाण मारलाय, त्याच्यासारखा कुणी धनुष्यधारी असू शकत नाही, त्याच्यासारखा युद्ध करणारा कुणीच असू शकत नाही. आणि हे ज्यावेळेस अर्जुन ऐकतो तो बघतो की अरे हे कोण लोक आहे. आणि ते आल्यानंतर त्यांच्यामध्ये बाचाबाची चालू होती की अरे हे मी मारलाय. तर ते बाकीचे सगळे म्हणतात नाही नाही मी मारलाय, आमच्या गणनायकाने मारलाय. तर ज्या वेळेस त्यांची ही गोष्ट एकदम थोडीशी वादावादीची होते की नाही नाही कसं काय मीच मारलाय, हा माझा बाण आहे. तेव्हा इकडे बघ हा आमचा बाण आहे, आमच्या नेत्यांनी पहिला बाण मारलाय, तू नाही मारला, तुझ्यात एवढी ताकदच नाही. हे ज्यावेळेस त्यांचं कधी कधी आपण एक भांडण करायला जातो तसं त्यांचं आता युद्ध होणार. तेवढ्याच लांबून आवाज येतो, कोण आहे रे तो, आमची शिकार देत नाहीये. लांबून बघतात ते उंच असे 2 जण, एक त्यांच्या गणनायक आणि त्याची पत्नी, ते दोघे येत असतात. आणि ते येतात आणि म्हणतात कोण म्हणतोय हे आमचं नाहीये हे शिकार.
हे आमचंच आहे, आम्हीच मारलंय. तर अर्जुन म्हणतो की नाही नाही, हे मी मारलंय, मला पाहिजे. तर शंकर भगवंत भिल्लाच्या वेशामध्ये आलेले असतात. भिल्ल म्हणजे जंगलात राहणारी एक जमात, ज्याला आपण भिल्ल म्हणतो. तर त्या वेशामध्ये शंकर आणि पार्वती आलेले असतात, अर्जुनाची परीक्षाच घ्यायला आलेली असतात. आणि मग शंकर आणि अर्जुनामध्ये परत बाचाबाच चालू आहे. शंकर म्हणतो नाही हे आमचं आहे, अर्जुन म्हणतो नाही माझं आहे. मग शंकर भगवंत म्हणतो मला वाटतंय मला आता तुझ्याशी पण युद्ध करावं लागेल. अर्जुन म्हणतो तयार आहे मी. आता तसं पाहिलं तर एक छोटंसं डुक्कर आहे, ते सोडून दिलं पाहिजे ना. पण दोघं पण भांडत होते का अस्मिता, की नाही माझी गोष्ट मला भेटली पाहिजे. आणि अर्जुनामध्ये खरंच युद्ध करण्याची ताकद आहे का हे शंकराला बघायचं होतं. आणि मग अर्जुन म्हणला मी युद्धाला तयार आहे. मग काय घेतला बाण, युद्ध करायला लागले दोघं. आता शंकर भगवंतांनी काय केलं, एका बाणामध्ये अर्जुनाचं धनुष्यच तोडलं. काय केलं, अर्जुनाचं धनुष्यच तुटलं. आणि धनुष्य तुटल्यानंतर आता अर्जुन तर हरला. सगळे बाकीचे भिल्ल होते आनंदाने नाचायला लागले, हे अरे हरला हा, हरला कोण आहे हा. तेवढ्यात अर्जुनाला असं वाटलं की मी कसं काय हरू शकतो. आणि मग त्यांनी काय केलं, तुटलेलं धनुष्य घेऊन शंकराला मारायला गेला. आणि शंकराला मारलं पण त्याने. आणि मग शंकर भगवंत स्वतःच्या रूपात प्रकट झाले. आणि तेव्हा अर्जुनाला लक्षात आलं अरे इथं शंकर भगवंत आहे. शंकर भगवंत त्याची परीक्षा घेतो. तर अशा पद्धतीने तो थोडा शांत झाला. म्हणला अरे माफ करा मला माहित नव्हतं तुम्ही आहात. तर शंकर भगवंत म्हणजे आम्ही तुझी परीक्षा घेत होतो की एवढ्या दिवस वनात राहिल्यानंतर तुझ्यातली जी युद्ध पिपासू वृत्ती, युद्ध करण्याची वृत्ती, ती जागृत आहे का नाही. आणि तू तिच्यात पास झालाय. त्यामुळं मी तुला एक अस्त्र देतो ज्याचं नाव पाशुपात असतं.